हाय हॅलो, मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आहे संकष्टी चतुर्थी, 5 तारीख आहे. आणि मी सकाळी सकाळी व्हिडिओ चालू केला आहे. नाही, सहजच चालू केला. आत्ता वाजलेले होते 5:30. तसं तर मी रात्रभर झोपलीच नाही. माझं डोकं आणि अंग खूप दुखत होतं. हातपाय असं नुसते थरथर थरथर कापत होते. हातपाय कंबर जाम दुखते. झोप तर काय लागलीच नाही. पारस बघा झोपलाय. आता उठेल शाळेत जायला. डोळे पूर्ण लाल लाल झालेत कारण डोकं खूप दुखतंय खूप. कधी कधी असं वाटतं की कशासाठी काही गोष्टी घडतात, काही गोष्टी आयुष्यात येतात, कशाला येतात माहीत नाही. तर कालपासून जेवली नाही, दुपारी जेवली होती. त्याच्यावरती रात्री नाही जेवले आणि आज उपवास आहे. तसं तर माझे 2 उपवास आहेत आज. गुरुवार आहे आणि आज चतुर्थी पण आली आहे. काल जरा बाहेर गेली होती, उशीर झाला, त्याच्यामुळे जेवलीच नाही. होता टाईम जेवायला पण नाही जेवली कारण तिकडून आल्यावरती असं भूकच लागली नाही आणि कसं तरी होत होतं. माझं डोकं फार दुखत होतं. असं वाटतं कधी कधी की आपल्यासोबतच असं का घडतं, कुठे आपण चुकतो, कुठे काय होतं कळत नाही. ठीक आहे, बघूया आता पूर्ण दिवसात काय होतं. पण जबरदस्त डोकं दुखायला लागलंय आणि अंग नुसतं थरथर कापते माझं. सुट्टी नाही घेऊ शकत कामावरती कारण काम पण आहे. सॉरी. आणि सुट्टी तर माझी होणार आहे पुढे. पाराच्या शाळेत पण सुट्टी होईल त्याची. त्याच्यामुळे त्याला पण शाळेत पाठवणं गरजेचं आहे कारण आत्ताच त्याला 2-4 दिवस सुट्ट्या होत्या. कालपासूनच त्याची शाळा चालू झाली आहे. त्याच्या शाळेमध्ये ॲन्युअल फंक्शन चालू होते. त्याच्यामुळे पारसने घेतला होता डान्स, पण नंतर त्याने कॅन्सल केलं कारण गाणं काय त्याला आवडलं नाही. कोणतं तरी बंगाली गाणं होतं. बंगाली गाणं होतं कारण शाळेमध्ये कसं सगळे कल्चर होतात, त्यानुसार प्रत्येक वर्गाला वेगवेगळे डान्स देतात. तर त्याला काही नको म्हटला, तर त्याच्यामुळे त्याने कॅन्सल केलं होतं डान्समध्ये भाग घ्यायचा. मग तो घरीच होता 2-3 दिवस. परत परीक्षा येते, अभ्यास बुडतो. आणि पारस आता 6वीला आहे, आता जाईल 7वीला. आणि पुढे पण त्याच्या सुट्ट्या होणार आहेत ह्यावेळेस फेब्रुवारीमध्ये थोड्या. त्याच्यामुळे आता त्याला पाठवणं शाळेमध्ये खूप गरजेचं आहे. चला, त्याचं आवडते त्याला सोडूया शाळेत. मग बघूया पुढे काय होतं. कारण असं डोकं फार दुखायला लागलंय, फार म्हणजे फार. धावपळ धावपळ, विचार. ठीक आहे, बोलते थोड्या वेळात. आता पारसला डबा बनवायचा आहे, तो बनवते. पाणी ठेवले त्याला तापत. बोलते तुम्हाला थोड्या वेळात. बघितले पारस रेडी झालाय शाळेमध्ये जायला. चला, मी पण आवरते. इथं पाणी तापत ठेवलंय. इकडे बटाटा उकडते खिचडीसाठी. साबुदाणे भिजत घातलेले आहेत थोडेसे. आज चतुर्थी आहे ना, म्हणून थोडेसे घातलेत. कामावरून आल्यावरती बनवेन.
खाऊ वाटलं तर खायचं, नाहीतर नाही खायचं, नाही वाटलं तर फ्रीजमध्ये उचलून ठेवून द्यायचं. आणि हे शेंगदाणे ठेवले भाजून येते नंतर करत. पहिले पारसला सोडून यायला पाहिजे शाळेत, तर तो आवरतोय तोपर्यंत मी पाणी वगैरे ठेवलंय तापत, चेंज करते आणि जाऊन त्याला सोडून येते पहिल्यांदा. चला, पारस गेला आहे शाळेमध्ये, आता आपली तयारी करायची आणि जायचं. जाम डोकं दुखतंय, डोक्यापेक्षा पायाचं ढोपर आहे, उजव्या पायाचं जाम दुखतंय माझं. मला उभं पण राहायला येत नाही आहे, जाम पाय दुखतोय. बघू आता काय ते कशात दुखायला लागल्या, भरपूर दुखायला लागल्या. पाठ पण दुखते भरपूर, पाठ, डोकं आणि पाय. नुसतं धावपळ धावपळ होते ना, इकडे जा तिकडे जा, सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत. पाय खूप दुखायला लागले, भरपूर दुखतोय. बघूया, काय करता येत नाही आता, त्याला पर्याय नाही. आणि आमच्या पारसला म्हणलं ना दाबून दे, तर तो काय दाबून देत नाही. त्याला लगेच झोप येते, त्याचे बहाणे चालू होतात. आणि आपल्याला हातपाय चोळता येत नाही, जबरदस्त पाय दुखतोय. तब्येत नाही आज बरी नाही आहे बिलकुल पण कामाला जावं लागणार आहे, तर पर्याय नाही आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे ठीक आहे, चला आता मी माझं आवरते आणि निघते कामावरती. डोळे चेक करायचे आहेत मला, डोळ्यामध्ये खूप म्हणजे असं डोळ्यात पाणी पण येतं आणि डोकं माझं फार दुखतं आता, त्याच्यामुळे डोळे जरा चेक करायचे आहेत. नंबर वाढलाय का काय झालंय काय माहीत नाही, त्याच्यामुळे ठीक आहे, बोलते मी नंतर तुमच्याशी. तर मग मी रेडी झाले आहे, जाते कामावरती आता. चहा पिऊन थोडंसं लेट झालं आहे, पण खूप जास्त डोकं दुखत होतं, तर बाम लावला होता. तर बघू शकता अजून पण माझे डोळे खूप जास्त लाल आहेत, कारण भयानक डोकं दुखतं आहे. काय माहिती की BP वाढला आहे का काय झालं आहे, तर बहुतेक वाढलेलंच असेल, कारण डोकं पण गरगरते आणि जाम डोकं दुखतं आहे पण भरपूर, कारण मला असाच त्रास होत होता मागच्या महिन्यात. तर चला मी जाते कामावरती, जाम डोकं दुखत आहे, पुढं बघायची इच्छा नाही आहे, पण बघू जमलं तर जाऊन येईन डॉक्टरकडे. चला मग भेटूया नंतर. आता आली आहे पारसच्या शाळेजवळती, पारसला घ्यायला. घाईघाईत आली खूप, कारण की उशीर पण होत होता आणि डॉक्टरकडे गेले होते, तिकडे वेळ पण झाला. मला कामावरून थोडंसं लवकर निघाले आणि चला पारसला घेते आणि घरी जाते, त्याला सोडते आणि परत कामावर जाते. किती गर्दी आहे ते बघा. तर बघा, हे माझं काम आहे आणि हे आल्या आल्या मला हे असलेच कामं करावे लागतात. हे कटिंग करा, हार्डबोर्ड कट करा, पेस्टिंग करा. दुसरं कोण नव्हतं करायला. माझी मैत्रीण आहे तिकडे, ती बघत होती, ती पण कामच करत होती. आणि ते माझा अवतार बघू शकता की कसा आहे आणि कसा नाही तो, कारण खूप डोकं दुखत होतं माझं, त्याच्यामुळे काही सुचतही नव्हतं मला. तर मी आपलं पटापट करत होते. बघू शकता तुम्ही, बघा ह्याला पेस्टिंग म्हणतात. ते की चिपकवले जातात. हे मी बनवले होते आणि हे खाटूश्याम बाबा आहेत. तर लई बेकार आहे माझा, कारण माझी तब्येत ठीक नाही, पण कामावर तर यावंच लागतं. एवढं दिवसभर काम असतं, 1 मिनटं पण बसायला भेटत नाही. आणि आमचे सर बोलत होते की तुम्ही काम करत नाही, ऑर्डर निघत नाही. जे की ऑर्डर निघते पूर्णपणे, तरीसुद्धा ते आज बडबड करत होते. आता काय कोणाला बोलणार ना, त्यांचं कामच आहे आपल्याला बोलणं, ते आपलं ऐकून घेणं. पण
आम्ही काय करतो दिवसभर काय नाही ते आम्हाला माहिती आहे. थोडीफार मजाक मस्करी करतो, नाही असं नाही, कारण सिरियसली कोण काम करणार आहे दिवसभर शांतपणे. आणि आम्ही 1 मिनटंसुद्धा आम्हाला बसायला टाईम नसतो इथे. पूर्ण वेळ आमचं काम आणि काम आणि कामच चालू असतं, दुसरं काही चालू नसतं. ही माझी मैत्रीण आहे, मला तुम्ही बघितली असेल खूप वेळा. घरी आली होती खिचडी खायला, म्हणजे आमची 2 वाजता सुट्टी होते ना, त्याच्यासाठी. खिचडी तर काय खाल्ली नाही मी, बनवली पण नाही जात मला खिचडी वगैरे, कारण BP हाय असल्यावरती नाही काही होत. हे बघा, सगळी बनवलेली खिचडी तशीच आहे, दाखवते तुम्हाला. तर चहा ठेवला आहे पारससाठी, तो ट्युशनहून आला ते पिएल. तशी झोप लागली होती, इंजेक्शन घेतलं होतं ना, हात पण दुखतोय बघा, नसेमध्ये इंजेक्शन दिलं होतं. म्हणलं आता गोळ्या घेते. गोळ्या दिल्या डॉक्टरांनी, 500 रुपयाच्या गोळ्या इथं बिल केलं आहे. आणि ही आहे BPची गोळी, जी की 1.5 गोळी घ्यायची आहे. तर एक मी घेतली आणि एक अर्धी घेतली, अर्धी ठेवली आहे बघा ह्याच्यामध्ये, बारीक आहे एकदम, तर ती ठेवली आहे. आता आजचे दिवस घ्यावं लागेल, कारण BP थोडासा हाय आहे, त्याच्यामुळे काय करणार. खिचडी तर खाल्ली नाही मी, कारण BP हाय असलं की जेवण वगैरे जात नाही, डोकं फार दुखतं. काहीच नाही खाल्लं, काल रात्रीपासून जेवलीच नाही. 2च घास खिचडीचे खाल्ले आणि कसं तरीच व्हायला लागलं. चला तर मग आता जायची तयारी करते आणि मग बोलते तुमच्याशी. दिवसभर आता व्हिडिओ काढायला भेटला नाही. 10 वाजले, डबा होता एक बनवायचा, तो बनवला. पूर्णतः कॅपॅसिटी संपल्या बघा. इथे सोयाबीनची भाजी झाली आहे, इकडे चपात्या झालेल्या आहेत, इकडे डाळ भात झालेला आहे. आता डबा देते, हे झाकून ठेवते, त्यांना बोलवलं फोन करून, आणि कॅपॅसिटी नाही राहिली. इकडे कपडे धुवायला लावलेले आहे, तुला पाणी येईल म्हटलं. तिथून बघितलं, पूर्ण दिवस हे असं चालतं माझं, इकडे धाव तिकडे धाव इकडे. आणि आता खूप स्ट्रेस आलं आहे, खूप म्हणजे खूप स्ट्रेस आला आहे स्वतःवरती. आणि इथं मी डोळे तर पाहत आहे, जे कालपासून जे लाल भडक आहेत ते लाल भडकच आहेत, त्याच्यात काहीही बदल नाही आहे. आणि आता हातपाय, कंबर, डोकं फुल म्हणजे फुल दुखतं आहे. कंबर तर विचारू नका, अक्षरशः पाठ टेकू वाटत नाही आहे मला, एवढं दुखतं आहे. पण आता काय करणार, कोणाला सांगणार सांगा. त्याच्यामुळे आता चला मग इथेच आता एंड करते, कारण की माझी काही कॅपॅसिटी नाही आहे जास्त बोलण्याची. माझं डोकं पण खूप कर करते आहे, त्यात गोळ्यांची पण रिॲक्शन आहे. पुन्हा आता गोळी घ्यायची आहे मला. तुम्ही अवतार बघू शकता माझा कसा असतो, दिवसभर असं धावपळ करून नको होतं आहे जीव. तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. आणि मला वाटलं की पारस आहे, आणि लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबा, जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, आयुष्य खूप सुंदर आहे, असं तसंच जगा. आणि काही गोष्टी मला अजून बोलायच्या आहेत. मी 1-2 व्हिडिओ बघितले होते इंस्टाग्रामवरती, तर हल्लीच्या जगात जे चाललं आहे ते खूप वाईट आहे, पण ते आत्ता नाही, कधीतरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलेन. तर चला मग आता गुड नाईट, आणि काळजी घ्या स्वतःची, सतर्क राहा, सावधान राहा. हल्ली जगात क्राईम भरपूर आहेत, कोणी फसवतं तर कोणी काय तुम्हाला सांगायलाच नको. तर चला ठीक आहे, भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.